आमदार असलम शेख साहेबांचं मोठं हार्दिक स्वागत. ओंकार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबईचा श्री स्वागत स्वागत स्वागत. यांचं सहर्ष स्वागत. इथे जमलेल्या माझ्या सगळ्या सखींना खूप साऱ्या शुभेच्छा. इथे मी पाहिलं की मंगळागौरी 5-10 मिनिटं इथे बसलेली, तर रिअली खूप छान वाटलं की तुम्ही मंगळागौर इथे सादर केला. गणेशोत्सवामध्ये हे सगळे सण झाले पाहिजे, जे लोकमान्य टिळकांनी आपल्या जो संदेश दिलेला की एकात्मतेचा, एकोप्याचा आणि महिलांनी मेन घरातून बाहेर येऊन असे पारंपरिक सांस्कृतिक हे जपले पाहिजे, आपली संस्कृती जपली पाहिजे आणि खूप छान इथे केलं. आज गणपती बाप्पा मामा बोल ना. मेघना चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आणि द बेस्ट लेडी कडून मानाची पैठणीचा मान कोणाला मिळत आहे? तीच आहे डच डाला रे आपली बहन का. तीच आहे हाँ दिसली उसकी बहन है ना. अंडे लोग देना था ना, वो अभी पता नहीं व्हाट द हेल. ज्योति पाड़वे. वाह, ज्योति पाड़वे, ज्योति पाड़वे. गणपती बाप्पा मंगळमूर्ती मुंबईच्या श्रीचा गणपती बाप्पा मुंबईच्या श्रीचा. गिरमा पाटी, मंजू त्रिपाठी आणि आता तिसरा जी मानाची पैठणी जिंकणार आहे गिरमा भाटी. गणपती बाप्पाचा आशीर्वाद त्यांना लाभला आहे. एकदा जोरदार बोला गणपती बाप्पा. यांना आमच्या मेघना चॅरिटेबल ट्रस्ट कडून त्यांना मानाचा राजा म्हणून आम्ही घोषित करत आहोत. तर आमचा हक्की मुंबईच्या श्रीचा गणपती बाप्पा ही शान कोणाची? श्री मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. माइक घ्या. आमदार असलम शेख साहेबांचं ओंकार मित्र मंडळ गणेशोत्सवाचा आमदार असलम शेख सरजी यांचं सहर्ष स्वागत. इथे जमलेल्या माझ्या सगळ्या सखींना खूप साऱ्या शुभेच्छा. इथे मी पाहिलं की मग छान वाटलं की तुम्ही मंगळागौर इथे सादर केला. गणेशोत्सवामध्ये हे सगळे सण झाले पाहिजे, जे लोकमान्य टिळकांनी आपल्या जो संदेश दिलेला की एकात्मतेचा, एकोप्याचा आणि महिलांनी मेन घरातून बाहेर येऊन असे पारंपरिक निमित्ताने आम्ही येस कोणाचा इथे लकी नंबर असेल गणपती बाप्पाचा आशीर्वाद
तर आपण चिठ्ठ्यांचा खेळ चालू करूया. तर सरांच्या हातून मंजू त्रिपाठी. आणि आता लास्टची शेवटची तिसरा जी मानाची पैठणी जिंकणार आहे मेघना चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अँड द बेस्ट लीडिंग लढून मानाची पैठणीचा मान कोणाला मिळत आहे. म्हणाले ते संतांचं अभिनंदन करतो आणि आमच्या या गणपतीचे संचलन आपण बरेच लोकांना वर्षावर्ष आपल्याला होत नाही, पण या सण असा एक सण आहे, हे सण सगळ्यांना एकत्र करतो आणि सगळ्यांना एकमेकांबरोबर ते प्रेम कुठेतरी कामाच्या पुरतं राहून गेलेला ते एकत्र करण्याचं काम करतोय. आणि हे सण असंच साजरा होत राहिला पाहिजे, आपलं प्रेम टिकलं पाहिजे, आपली संस्कृती टिकली पाहिजे आणि असंच आपण पुढे गेलं पाहिजे. आणि कळलं साहेब तुम्ही असंच तरुण होऊन तुम्ही कामं करा. आमचे जे बाकीचे जे जजेस आहेत त्यांनाही मी स्पर्धांची आयोजित केलेली, कोणाचं राहून गेलं असेल आम्ही सार्वजनिक आणि गणपतीची स्पर्धा ठेवलेली आहे, कोणाचं राहून गेला असेल तर आपल्या जजेसला तुम्ही कनेक्ट करा. आणि त्याचंही गणपती झाल्यानंतर उत्कर्ष सजावट केली असेल किंवा उत्कर्ष मेसेज देण्याचं काम केलं असेल समाजामध्ये प्रेमाचा एकत्र जे गणपतीचा त्योहार म्हणजे काय हा सगळ्यांना एकत्र करण्याचा, सगळ्या लोकांचा प्रेम वाढवायचा आणि देशाला प्रगतीमध्ये नेण्यासाठी. कारण आम्हाला आझादीसाठी लढा लढतो तर आपण प्रगतीसाठी लढणार. आणि या मंदिराच्या सर्व लोकांना अभिनंदन, तुम्हाला हे बक्षीस मिळालं. असेच चांगली कामं तुम्ही पुढे करत आहात. माझी आज आवश्यकता कुठेही लागली तर मी तुमच्यासाठी निर्देश सदैव उभा आहे. जी पैठणी झालेली आहेत त्यांनी मला लिस्ट आणून द्यावा, कारण काय आधी रस्त उद्योग खाता मंगलमूर्ती मानाचा राजा 2024 आपला मुंबईचा श्री झालाय. गणपती बाप्पा मुंबईचा श्रीचा. पूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा.